सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक छोटं गाव. पावसाळा संपत आला होता, पण डोंगर दऱ्यातून येणारा वारा अजूनही अंगाला सुया टोचाव्यात तसा लागत होता. गावाबाहेर विखुरलेल्या वस्त्यांपैकी एक होती दत्तूची वस्ती. भोवती दाट झाडी आणि सोबतीला पावसाच्या पाण्याने रसरसलेली शेतं. अमावस्येची रात्र होती. आभाळ ढगाळलेलं असल्याने चंद्राचा मागमूसही नव्हता. दत्तू आणि त्याची बायको वत्सला त्या एकांत वस्तीवर राहायचे. त्या रात्री वत्सलाला अंग मोडून ताप आला होता. दत्तूने तिला कडुनिंबाचा पाला उकळून दिला आणि ती गोधडी ओढून झोपली. तेवढ्यात दत्तूला आठवलं की शेतातल्या विहिरीचा वॉल्व म्हणजे पाणी उपसण्याचे यंत्र बंद करायचा राहून गेला. हातात एक जुनी काठी आणि मंद प्रकाशाची बॅटरी घेऊन दत्तू बाहेर पडला. रानाचा रस्ता चिखलाचा होता. वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासून करा करा असा विचित्र आवाज येत होता. विहिरीचं काम आटोपून दत्तू घराच्या वाटेला लागला. अचानक एका वडाच्या झाडामागून त्याला स्पष्ट आवाज ऐकू आला. "अहो, थांबा ना, मला भीती वाटते. मला सोडून कुठे जाताय?" दत्तू जागीच थिजला. हा आवाज हुबेहूब वत्सलाचा होता. तोच कातर स्वर, तीच हाक. त्याने बॅटरीचा प्रकाश झाडाकडे टाकला, पण तिथे चिटपाखरूही नव्हतं. त्याला लहानपणी आजोबांनी सांगितलेली हडळ किंवा रात्रीची भूल आठवली. साताऱ्याच्या या भागात अशा कथांची मोठी भीती असते. रात्री रानात कुणी आपल्या माणसाच्या आवाजात हाक मारली तर मागे वळून बघायचं नाही, नाहीतर ती सावली घरापर्यंत पाठलाग करते. हे शब्द त्याच्या कानात घुमले. दत्तूने घाम पुसला आणि घराच्या दिशेने झपाझप पावलं टाकायला सुरुवात केली. मागे वळून न बघता तो धावत सुटला, पण मागे कुणीतरी पालापाचोळ्यावर अनवाणी पायांनी वेगाने धावत असल्याचा आवाज येत होता. तो आवाज आता रडण्याचा नव्हता, तर एका अक्राळ विक्राळ हसण्यात बदलला होता. खी खी खी. दत्तू, किती लांब पळणार? मी तुझ्या सावलीतच आहे. तो जीवाच्या आकांताने धावत घरापाशी पोचला. घराचा जुना लाकडी दरवाजा उघडून त्याने आत झेप घेतली आणि धपाधप कड्या लावून घेतल्या. तो घामाघूम झाला होता. घरात कोपऱ्यात मंद तेल मिणकुटी जळत होती. त्याने सुटकेचा श्वास सोडला. वाचलो बाबा एकदाचा. समोरच्या खाटेवर वत्सला अजूनही भिंतीकडे तोंड करून गोधडीत गुंडाळून झोपलेली होती. दत्तू तिच्या जवळ गेला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, "वत्सला, अगं उठ की. रानात आज काय झालं तुला सांगू तरी कसं? कुणीतरी तुझ्याच आवाजात मला हाका मारत होतं. काळजाचं पाणी झालं ग माझ्या." वत्सलाने काहीच उत्तर दिलं नाही. ती निश्चल होती. तेवढ्यात बाहेरच्या दरवाजावर कोणीतरी जोरात लाथा मारायला सुरुवात केली. धडक धडक. बाहेरून वत्सलाचा आर्त रडका आवाज आला. "अहो, दार उघडा. मी वत्सला. मी अंगणात तुळशीपाशी आले होते आणि तुम्ही दार लावून घेतलं. बाहेर कुणीतरी उभं आहे माझ्या मागे. दार उघडा लवकर." दत्तूच्या अंगातलं रक्त आता एका क्षणात बर्फासारखं थंड झालं. जर वत्सला बाहेर दरवाजा ठोठावत आहे, तर मग त्याच्या समोर खाटेवर झोपलेलं ते कोण आहे? दत्तूने भीतीने थरथर कापणाऱ्या हाताने खाटेवरच्या गोधडीचा कोपरा धरला आणि एका झटक्यात ती गोधडी उडवली. आत वत्सला नव्हती. तिथे एक हाडाचा सांगाडा असल्यासारखी काळी आकृती होती. तिचे केस अस्ताव्यस्त विखुरलेले होते आणि डोळ्याच्या जागी फक्त 2 जळजळीत लाल निखारे चमकत होते. त्या आकृतीने तिची मान पूर्णपणे मागे वळवली आणि एका भीषण आवाजात म्हणाली, "दत्तू, तिला आत येऊ देऊ नकोस, कारण तुला भूल बाहेर नाही तर घराच्या आतच पडली आहे." त्यानंतर त्या वस्तीवर फक्त शांतता पसरली.